हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? माझ्या सगळ्या ताईंना श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, आजचा विषय आहे, आजचा ब्लॉग आहे तो फक्त आणि फक्त माझ्या ताईंसाठी आहे बरं का. आजचा ब्लॉग फक्त आणि फक्त माझ्या ताईंसाठी आहे. माझ्या बऱ्याचशा ताई अशा आहेत ज्यांनी मला खूप सारे प्रश्न केले आहेत. बरेचसे प्रश्नांची उत्तरं त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मला त्याचं खूप छान वाटतं की मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या बऱ्याचशा ताईंना बोलले, तुमचं काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही माझ्याशी शेअर करा, मी तुम्हाला नक्की सपोर्ट करणार आणि प्रयत्न करणार की तुमचा तो प्रश्न मी कसा सोडवू शकतो आणि मी बेस्ट तुम्हाला त्याच्यातनं बोलतात ना एक मार्ग देण्याचा प्रयत्न करेल आणि खरंच मला त्याच्यामध्ये सक्सेस होतो आहे. आणि त्याला मेन कारण तुम्ही आहात. ठीक आहे ताईंना, त्याच्यासाठी मेन कारण तुम्ही आहात. मी तुम्हाला आभार सांगते, धन्यवाद सांगते का तर तुम्ही लोक मला सपोर्ट करत आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवत आहेत आणि त्या विश्वासापोटी आता नवीन लोक आपल्याशी जोडायला लागले आहेत आणि नवीन लोकंसुद्धा आता मला प्रश्न विचारत आहेत. त्यांचे पर्सनली जे काही मोठे प्रॉब्लेम आहेत जे खरंच कधी कोणाशी ते शेअर करू शकले नाही, अशा काही आता आपल्याला व्हॉट्सअपद्वारे त्यांचे पर्सनली प्रॉब्लेम शेअर करत आहेत आणि मी खरंच त्यांना खूप छान त्याच्यातनं मार्ग देण्याचा प्रयत्न करते आणि असंच मी पुढे देत राहील. तर तुम्हालाही मला तेच सांगायचं म्हणजे ताई, तुमचेही काही पर्सनली प्रश्न असतील जे तुम्ही लाईव्ह थ्रू मला सांगू शकत नाही. ठीक आहे, काहीतरी लेडीजच्या गोष्टी अशा असतात की ते आपण एकदम खुल्या प्लॅटफॉर्मवर डिक्लेअर नाही करू शकत किंवा सांगूही नाही शकत किंवा आपलं नावसुद्धा तिथे समोर फेस नाही करू शकत. ठीक आहे, पण व्हॉट्सअपद्वारे जेव्हा आपण एकमेकांना कनेक्ट होतो आणि मेसेज करतो तेव्हा तुमचा आणि माझा आपल्या दोघांचा संवाद होतो. याच्यात तिसऱ्या व्यक्ती कोणीच नसतो. त्याच्यामुळे तुमचं जे सिक्रेट आहे ते सिक्रेटच राहते, ते लोकांपर्यंत जात नाही. म्हणजेच काय, तुमचे जे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे, जसे माझ्या तिघी ताईंचे प्रश्न कसे होते माहिती आहे का तुम्हाला, खूप सारे मोठे प्रश्न होते पण त्यांनी लाईव्हला फक्त मला शॉर्टकट सांगितलं, आपले नंबर घेतले आणि त्यांनी मला पर्सनली व्हॉट्सअप मेसेज केला आणि मी कुठल्याच ताईंचं कधीच नाव घेणार नाही का तर माझ्या प्रत्येकी ताईंना माझं प्रॉमिस असतं की ताई तुमचं सिक्रेटच राहणार. ही ताई कधीच तुमचं नाव डिक्लेअर करणार नाही जिथपर्यंत तुम्ही सांगत नाही, जिथपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल नाही आहे तिथपर्यंत मी कधीच कोणाचं नावसुद्धा घेणार नाही किंवा कोणाची फेससुद्धा दाखवणार नाही. जेव्हा माझ्या ताई समोरून तयार असतील आणि त्या स्वतः सांगत असतील की चालेल ताई तुम्ही दाखवू शकता, तेव्हाच मी दाखवणार. व्यतिरिक्त मी जबरदस्ती कधीच कोणाला करणार नाही का तर मला हेच आवडतं, माझ्या ताईंना मी कसं चांगलं जपू शकते आणि ताईंचं सिक्रेट त्यांना नाही सांगायचं तर मी नाही सांगणार. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे आत्ता ज्या 2-3 ताईंनी मला मेसेज केलेले ना ताईंना, त्यांचे पर्सनली पिसोडीचे खूप मोठे प्रॉब्लेम होते. ठीक आहे, पिसोडीचा मोठा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये थायरॉईडचा पण त्यांना प्रॉब्लेम आहे, प्लस त्यांचं खूप सारी चरबी बेली फॅट जो होतं ना तर त्यांचं वजनसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि त्यांचं वजन 90च्या पुढे आहे, म्हणजेच 90 किलोच्या पुढे आहे, 90 kgच्या पुढे आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की ताई माझा पिसोडीचा प्रॉब्लेम आहे, महिन्याला प्रॉब्लेम व्यवस्थित होत नाही आहे, प्लस ताई माझं लग्न स्थळ माझं अजून कुठेच फिट झालेलं नाही आहे आणि ताई मी खूप फॅट आहे, मी जाड आहे म्हणून मला रिजेक्ट करतात आणि माझे घरचे खूप गरीबच आहेत आणि ते लोक खूप टेन्शन घेतात माझ्यासाठी का तर मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि माझं लग्न ठरत नाही आहे, माझं वय चढायला लागलं आहे, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन आले आणि त्या ताईंनी माझ्याकडनं मदत मागितली. ताई तुम्ही सगळ्यांना सांगतात, तुम्ही सगळ्यांना हेल्प करणार, मदत करणार, मग तुम्ही मला पण करणार का, मी तुम्हाला ताई म्हणू शकते का? म्हटलं ऑलवेज मी तुमची ताई आहे, तुम्ही माझ्याने छोट्या असू द्या किंवा मोठ्या असू द्या, मोठ्या असेल तुम्ही तुमची छोटी ताई आणि छोट्या असाल तुम्ही तुमची मोठी ताई, ऑलवेज तुम्ही मला ताई आणि फक्त ताई म्हणूच नका, तर तुम्ही माझी फॅमिली मेंबर आहेत, बिनधास्त सांगा. आणि मी 100% नाही 1000% सांगते की मी माझ्या बहिणीला मदत करणार, फक्त तुम्ही शेअर करा तुम्हाला काय हवं आहे, माझ्याकडनं कुठली मदत हवी आहे, मी कशी तुम्हाला मदत करू शकते तुम्ही सांगा. तर ताई तुम्ही मला अशी मदत करा की ज्याच्याने माझं सौंदर्य व्यवस्थित होईल, मी दिसायला थोडी छान दिसेल आणि मी खूप फॅट आहे, माझं खूप वजनही आहे आणि मी खूप फॅटी आहे, तर मला थोडीशी बारीक व्हायला मदत करा
आणि प्लस माझ्या चेहऱ्यांना जो हा प्रॉब्लेम आहे, जो मी कोणाशी शेअर नाही केला, पण तुमच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला फेस माझा पिक्चर सेंड केला आहे, तर माझ्या फेसचाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून द्या आणि माझं वजनही कमी करून द्या. आणि प्लस ताई तुम्ही बोलतात ना, कुठल्याही ताईंना पर्सनली प्रॉब्लेम असतील, पिसोडीचे वगैरे प्रॉब्लेम असतील, त्यांनी आपल्याला पर्सनली मेसेज करायचं आहे, म्हणून मी ताई तुम्हाला पर्सनली मेसेज केला आहे. प्लीज ताई हेल्प मी. म्हटलं असं म्हणू नका हो ताई, तुम्ही मला ताई म्हणता ना, म्हणजेच तुम्ही मला तुमच्या फॅमिलीमध्ये सामील केली, आपण फॅमिली आहोत. मग आपल्या माणसाला कधीच थँक्यू, हेल्प मी किंवा सॉरी वरी नाही बोलायचं. मी 100% तुम्हाला सपोर्ट करणार. आणि मी त्यांना वेट लॉस पावडरसुद्धा दिले आणि 2-4 त्यांना मी असे चांगले डाईट प्लॅन्स दिले आहेत सिक्रेटमध्ये, जे मी लाईव्हमध्ये कधीच कोणाला सांगत नाही. ते मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे पर्सनली डाईट्स प्लॅनही दिले आणि मी त्यांना वेट लॉस पावडरही दिले. प्लस मी त्यांना चेहऱ्यासाठी क्रीमसुद्धा दिले. आणि आता बघायचं की त्यांना रिझल्ट किती छान येतो. ठीक आहे. आणि जेव्हाही त्या ताईला रिझल्ट येणार ना, तर ती गोष्ट मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. ठीक आहे. तर आता मी ब्लॉग इकडेच थांबवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. टाटा, बाय बाय.